तुमच्या पण टाचांना अशाच भेगा पडल्या असतील किंवा आत्ताच पडायला लागल्या असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही पुढे बघू शकता माझ्याही टाचांना थोड्याशा आता भेगा पडायला लागल्यात. तर त्यावर मी घरगुती असा उपाय करणार आहे. त्याने एकदा दोनदा हा उपाय केला, टाचांच्या भेगा कमी होतात. तर माझ्या पायाला बघू शकता थोड्या थोड्या आत्ताशा यायला लागलेल्या आहेत. तोपर्यंत आपण घरगुती उपाय करणार आहोत आणि तोच उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. ह्याने खूप छान फरक पडतो आणि अजून जे टाचा खराब होतात किंवा जास्त भेगा पडतात ते पडत नाहीत. तर बघा इथं मी घेतलेला आहे आपला खायचा सोडा. जो प्रत्येकाच्या घरात असतो सोडा, असतोच असतो. तर जास्त काही कोणत्याच गोष्टी विकत किंवा काहीच आणायच्या क्रीम वगैरे नाहीत. तर सोडा घेतलाय आणि त्यानंतर आपण कोणताही शॅम्पू वापरतो तो शॅम्पू घ्यायचाय आणि ते दोन्ही छान मिक्स करायचे. आणि त्यानंतर आपल्याला जे मी टोमॅटो घेतलं होतं ते टोमॅटो खिसून घ्यायचे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये त्याची पेस्ट पण करून घेऊ शकता. तर ते छान खिसून घेऊन त्याची आपल्याला पेस्ट पाहिजे. तर इथं बघू शकता मी चांगली त्याची पेस्ट काढलेली आहे. दोन गोष्टी आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्याचा रिझल्ट जे तेव्हाच येईल की व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आणि हे कसं लावायचं हे पण बघा, कोणती गोष्ट पहिल्यांदा लावायची हे सगळं व्यवस्थित बघा तर तुम्हाला समजेल की हे कसं बनते. तर जे टोमॅटोचा गर निघलाय त्यात मी हळद टाकलेली आहे. तर बघा हळद तर आपल्या म्हणजे चेहऱ्यासाठी किंवा खूप कोणत्याही गोष्टीसाठी हळद चांगलीच असते आणि त्यासाठी आपल्याला हळद लागणारच आहे. आणि इथं बघू शकता जी शॅम्पूची आणि सोड्याची पेस्ट आहे त्यात सोडा बी पूर्ण विरघळला आहे. तर बघा हे सोडा आणि शॅम्पूची पेस्ट आहे त्यात अजून एक गोष्ट ऍड करायची ते म्हणजे चहापत्ती. ते व्हिडिओमध्ये घ्यायचं माझ्याकडून राहून गेलं. तर इथं बघा मी पायावर पाणी फक्त टाकून घेतलंय आणि जी सोडा आणि ते शॅम्पू आणि चहापत्ती त्याचा छान स्क्रब करून घ्यायचा आपल्या पायाला. म्हणजे मी फक्त टाचांनाच नाही तर पूर्ण पायांना करून घेते कारण छान स्वच्छ खूप भारी वाटतं. पाय पण छान क्लीन होतात. घाण म्हणजे टाचांच्या ते भेगा पडायला लागल्यात तर त्यात थोडी घाण वगैरे शिरते. त्यामुळं छान ब्रशनं मी घासून घेते जेणेकरून सगळं क्लीन होईल आणि खरंच खूप छान पाय होतात. म्हणजे आपल्याला खूप भारी वाटतं. तर स्क्रब करून घेतल्यानंतर आता मी खूप छान मसाज केली, जास्त वेळ केली पण मी सगळं आता व्हिडिओ दाखवू शकत नाही. तर छान बघा मी स्क्रब करून घेतल्यानंतर पाय धुवून घेतलेत. तर तुम्ही बघू शकता फक्त तेवढंच लावलंय तरी खूप छान पायांना वाटायला लागले, रिलॅक्स फील होतं. तर त्यानंतर बघा आपल्याला ही टोमॅटोची प्युरी आणि हळद आहे ती पूर्णपणे पायाला लावून घ्यायची आहे. ही 10-15 मिनिटं तुम्ही पायाला तशीच ठेवायची, लावायची पहिल्यांदा. त्यानंतर जरा मसाज करून घ्यायची आणि 10 मिनिटं तरी नक्कीच ठेवा आणि त्यानंतर वॉश करा. इथं मी व्हिडिओमध्ये एवढं सगळं दाखवू नाही शकली पण तुम्ही नक्की ठेवा. आणि हे फक्त तुम्ही जरा संध्याकाळच्या वेळेला केलं तर अतिउत्तम. नाहीतर आपण कसं हे सगळं करायचं आणि लगेच बाहेर कुठं गेलो तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळं जेवढं जमेल तेवढं तुम्ही म्हणजे संध्याकाळचा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण बाहेर नाही जाणार आहे हे केल्यानंतर, असं करा. तर मी छान बघा टोमॅटोची जी प्युरी होती ती पूर्ण पायाला लावून घेतली आणि ह्याने खूप छान फरक जाणवतो. आपल्या म्हणजे टाचांना भेगा पडण्यापासून वाचतात पाय आपले आणि जास्त इरिटेड होत नाहीत पाय आणि खूप सुंदर होतात. तर इथं बघू शकता छान मी क्लीन करून घेतलेत. मी ठेवले जास्त वेळ पण फक्त मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत एवढा वेळ. तर छान क्लीन करून घेतलेत. तर तुम्ही बघू शकता पुसल्यानंतर पाय किती म्हणजे मऊ पडलेत आणि असं पायाला रिलॅक्स फील म्हणजे स्वतःला रिलॅक्स फील व्हायला लागले. आणि ह्या टाचांच्या असं एकदा दोनदा तुम्ही नक्की ट्राय करा. महिन्यातून 2दा-3दा केलं तर भेगा अजिबात राहणार नाहीत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय. धन्यवाद.